एव्हरीवन, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। चला आज आपण बनवूया बेसन पीठ लाडू। अगदी पारंपरिक पद्धतीने आणि खूप दिवस टिकणारे असे लाडू बनवण्यासाठी मी इथे 3 वाट्या बेसन पीठ मापून घेतले आहे। बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे। बेसन पीठ चाळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून त्याचा घट्ट गोळा बनवून घेणार आहोत। अगदी त्याप्रमाणे जसा आपण पुरीसाठी घट्ट गोळा बनवतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला घट्ट गोळा बनवायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता। गोळा बनवून झाल्यानंतर आपण आता छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत। पुऱ्या लाटताना आपल्याला थोडा तेलाचा वापर करायचा आहे, जेणेकरून पुरी पाटाला चिकटणार नाही। पुऱ्या लाटून झाल्यानंतर आपल्याला तूप गरम होण्यासाठी ठेवायचे आहे। इथे मी साजूक तुपाचा वापर केला आहे। आता आपण एक एक करून पुरी हलका येलो ब्राउन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्या पुऱ्या तळून झाल्या आहेत। तुम्ही पुऱ्यांचा कलर बघू शकता। आपल्याला पुऱ्या गरम असतानाच बारीक चुरून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला लाडू बनवण्यासाठी छान असा रवा मिळेल। पुऱ्या बारीक चुरून झाल्यानंतर आपण हे सर्व मिक्सरच्या सहाय्याने व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता। नंतर एका थोडी जाडसर चाळणीच्या सहाय्याने हे सर्व आपल्याला चाळून घ्यायचे आहे। लाडू बनवण्यासाठी आपला छान असा बेसन रवा तयार आहे। तुम्ही बघू शकता। आता आपण ज्या वाटीने बेसन पीठ मापले होते त्या सेम वाटीने आपल्याला हा रवा मापून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण पाक बनवण्यासाठी साखर आणि पाणीचे प्रमाण ठरवू शकतो। तर इथे मला 3 वाटी बेसन पीठ पासून 3 आणि अर्धी वाटी असा रवा मिळाला आहे। आता आपल्याला लाडू बनवण्यासाठी पाक बनवायचा आहे। तर मी इथे 3 आणि अर्धी वाटी रव्यासाठी 1 सपाट वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी घेतले आहे। यात तुम्ही केशरही ॲड करू शकता। आपल्याला अशा प्रकारे चेक करायचं आहे की आपला पाक बनला की नाही। 1-2 तार येईपर्यंत पाक बनवायचा आहे। पाक बनल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून त्यामध्ये आपला बेसन रवा ॲड करायचा आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। नंतर हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड होईपर्यंत ठेवायचे आहे। आपले मिश्रण थंड झाले आहे। आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मोकळे करून त्याचे लाडू वळणार आहोत। असे एक एक करून आपण लाडू वळून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता मी कशा प्रकारे लाडू वळले आहेत। तर आपले बेसन पीठ लाडू तयार आहेत। अशा नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।